नमस्कार. बदलापूरमधील आज जी घटना झाली तशीच एक प्रकरण मुंबईमध्ये पनवेल आहे. त्या पनवेलच्या नजीक एक दहागाव म्हणून आहे आणि तिथेच असं एक प्रकरण झालं. प्रकरण काय झालं, एक 2 वर्षाची मुलगी, सारांश 2 वर्ष आणि जवळपास एक नराधम 22-23 वर्षाचा असेल जवळपास. तर ती मुलगी घराबाहेर खेळत होती आणि खेळतानाच त्या मुलीवर याने अत्याचार केले. घटना सविस्तर बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती ज्या प्रकरण घडतात, घटना घडतात त्या अपलोड व्हाव्यात, तुमच्यापर्यंत याव्यात. जर तुम्हाला असं खरोखर एक मनातून कळकळीने वाटत असेल तर मला प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला कहाणीला सुरुवात करूया. ही घटना कल्याण जवळी टिटवाळा परिसर, सगळ्यांचा परिचय. टिटवाळा हा मुंबईमधील फेमस परिसर आहे. कल्याणमधील एक टिटवाळा आहे, तिथे एक दहागाव म्हणून एक गाव आहे. तिथे एक लहानशी 2 वर्षाची चिमुकली मुलगी घराबाहेर खेळत होती. खेळत असताना एक नराधम तिथे आला आणि त्या मुलीला डायरेक्ट त्याने अत्याचार सुरू केला. त्या मुलीवर अत्याचार केल्यामुळे त्या नराधमाने त्या मुलीचं तोंड दाबलं. तोंड दाबल्याच्या नंतर त्या मुलीचा आवाज असाच बाहेर निघत नव्हता आणि घरातील लोक घरात होते. तर मग या नराधमाने मुलीचं तोंड दाबलं, तिच्यावर अत्याचार केला आणि लगेच त्याने तिथून पळ काढला. मुलगी रडत रडत घरी गेली. घरी गेल्याच्या नंतर आई वडिलांना सांगू लागली, कारण मुलगी तर पूर्ण घाबरलेली. तिला तिच्या आई वडिलांनाही सांगता येणार की नेमकं तिच्यासोबत झालं काय. परंतु तिच्या हावभाव आणि तिच्या शरीराकडे बघून तिच्या वडिलांना लगेच कळालं की आपल्या लहान जे बाळ आहे त्या बाळासोबत 2 वर्षाच्या चिमुरड्या मुलीसोबत काहीतरी प्रकार घडलाय. जसा तिचा बाप घराच्या बाहेर आला आणि घराच्या बाहेर आल्याच्या नंतर त्या चोराचा शोध घेऊ लागला, त्या नराधमाचा शोध घेऊ लागला. परंतु तो नराधम तिथून फरार झालेला होता. तर त्या लहानशा मुलीच्या वडिलांनी या सगळ्या गोष्टीचा विचार करून लगेच टिटवाळा पोलीस स्टेशन गाठलं आणि टिटवाळा पोलीस स्टेशन गाठल्याच्या नंतर पोलीस स्टेशनमध्ये त्या नराधमाविषयी म्हणजे माहिती नव्हतं, परंतु एक अज्ञात व्यक्ती म्हणून त्या नराधमाविषयी गुन्हा दाखल केला, FIR दाखल केलं. टिटवाळा पोलिसांनी या गोष्टीकडे विशेष लक्ष दिलं आणि लक्ष दिल्याच्या नंतर त्याच क्षणामध्ये तो नराधम सापडला गेला. तर मला सांगा, बदलापूरमध्ये जे प्रकरण घडलंय, हे बदलापूर पण मुंबई साईडलाच आहे. जे प्रकरण घडलंय या प्रकरणामध्ये एका शाळेमध्ये 3 वर्षाची आणि 4 वर्षाची मुलीवर ज्या झाडूवाल्याने नराधमाने अत्याचार केला होता, तर हे प्रकरण शासनापर्यंत गेलं नसेल का? गेलं का नाही गेलं? मग यावर शासनाने असे ज्या प्रकरण होतात, घटना घडतात, तर अशा वाईट व्यक्तीला म्हणजे सजा द्यायला पाहिजे, नाही की नाही पाहिजे? परंतु शासन याकडे विशेष लक्ष देत नाही. होत्यापर्यंत नुसते शासनाचे लोक कुठेतरी आंदोलन करतील, काही करतील, परंतु जी कडीकोट कारवाई ती करत नाही. जर शासनाने याकडे विशेष लक्ष दिलं तर लोकांची जी भीती आहे ती जाईल का नाही, हा मोठा प्रश्न आहे. लोकांची भीती जाईल आणि हे जे प्रकरण होतील हे पण जातील. तर मला सांगा, जर हे जे असे नराधम होत आहेत, या नराधमांना भर चौकामध्ये जर उलट टांगून जर शासनाने यांना कडी सजा दिली तर असे प्रकरण होतील का? तुमचं कमेंट आणि तुम्ही जरूर आम्हाला सांगा. आणि कारण तुम्ही ज्यावेळेस कमेंट करसाल तर माझा हा व्हिडिओ कदाचित शासनापर्यंत, शासनातील किंवा पक्षातील एखाद्या व्यक्तीपर्यंत जाऊ शकेल. त्यांनाही वाटेल की खरंच हा व्हिडिओ म्हणजे त्यांच्याही लक्षात येऊन जाईल की खरंच हे जे घडतंय यांना कडीकोट सजा भेटली पाहिजे. जर शासन असं असेल तर काय तुम्ही सांगा, लोकांच्या मनात भीती वाटणार नाही का? तर हे जे प्रकरण घडलंय हे खरोखर चुकीचं घडतंय आणि यामुळे एखादा साधा माणूस जर असेल तर त्याला पण असे प्रकरण त्याच्या कानावर गेल्याच्या नंतर थोडं दुःखच वाटतं. तर अशाच नवीन घटना आम्ही या चॅनलवर अपलोड करत असतो. कोणाचं मन दुखावं या उद्देशानं आम्ही ह्या चॅनलवर कधीच व्हिडिओ अपलोड करत नाही. व्हिडिओ अपलोड करण्याचा हाच उद्देश आहे की प्रत्येक व्यक्तीपर्यंत असे व्हिडिओ गेलेच पाहिजे आणि त्यांना जागृती झाली पाहिजे. तर चला भेटूया नंतरच्या एपिसोडमध्ये, नंतरच्या पुढील प्रकरणामध्ये एक अशाच नवीन कहाणीसोबत. तोपर्यंत तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या, दक्षता घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.